नमस्कार, मी त्र्यंबक किप्पर. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपलं स्वागत. मित्रांनो, मागील सिरीज कंटिन्यू करतोय PYQचं विश्लेषण. चला, आजचा क्वेश्चन आहे, इंग्रजांच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेचा पहिला संघटित उठाव. बघा, ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये 1857चा जो उठाव झाला होता, त्यानंतर त्या अगोदर जे काय महाराष्ट्रातील जनतेचा पहिला संघटित उठाव. प्रश्न थोडं व्यवस्थित रीड केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. पर्याय आहेत 1877, 1879, 1857 आणि 1897. 1897 म्हटलं की आपल्याला काय लक्षात येतं बघा, चाफेकर बंधू. चला, 1857चा महान उठाव, 1877 आणि 1879. हे थोडं कन्फ्यूज करू शकतं. तर उत्तर आहे 1879. याच्या अगोदरची पार्श्वभूमी जर माहित असेल, कारण का 1875 पासूनच दख्खनमध्ये अशांतता होती. म्हणजे आपण ज्याला दख्खनचे दंगे म्हणतो. काय म्हणतो? दख्खनचे दंगे. ठीक आहे. याच्या नंतर एक आपला प्रश्न येतो 1879चाच, ज्याला आपण म्हणतो 1879चाच डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट. ठीक आहे, डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट. दख्खनचे दंगे शांत करण्यासाठी हा कायदा पास केला होता. परंतु दख्खनचे दंगे का झाले? ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये त्याची पण पार्श्वभूमी आहे. काय पार्श्वभूमी होती? एकतर दुष्काळ पडला होता, शेतसारा वसूल केला जात होता, शेतकरी सावकारीला बळी पडले आणि सावकारांनी चुकीची माहिती, अमाप व्याज, इंटरेस्ट वसूल केला गेला. आणि पुण्याच्या जवळ सोलापूर असेल, नगर असेल, हे महत्वाची ठिकाणं, साताऱ्याचे काही ठिकाणे, या ठिकाणी काय झालं, मुख्यतः सुपा पुण्याजवळचं ठिकाण, इथं शेतकऱ्यांनी काय केलं, हा जो क्षेत्र होतं महाराष्ट्रातील, इथं उठाव केला, ज्याला आपण दख्खनचे दंगे म्हणतो. वर्ष आहे 1879 आणि याचाच मदत म्हणून सरकारनं शेवटी एक कायदा पास केला, ज्याचं नाव आहे डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट. पुढचा प्रश्न, चालुक्य राज्यकर्ता पहिला म्हणजे पुलिकेशन फर्स्ट यांनी टिंबटिंब पर्यंत राज्य केलं. स्पेसिफिकली चालुक्य राज्य म्हणजे चालुक्यचा किंग, ज्या राजा पुलिकेशन फर्स्टचा कार्यकाल विचारला आहे. इथे एक थोडा क्ल्यू मिळतो आपल्याला. जे राष्ट्रकूट, वाकाटक, यादव, चालुक्य असतील, सातवाहन यांच्या राजाचा कालखंड जर आपल्याला माहित असेल, महत्वाचे राजे उदाहरणामध्ये कैलास टेम्पल कोणत्या राजाने बांधले, त्यांचा कालखंड, त्याचप्रमाणे जसं चालुक्य राजा पुलिकेशन फर्स्ट वर प्रश्न आलाय, तसाच आपल्या लेवलचा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. 543 ते 566 हा पुलिकेशन फर्स्टचा काय कार्यकाल आहे. आता पुढचा त्यांच्या काळामधल्या महत्वाच्या घटना पण विचारू शकतात. पुढचा प्रश्न, 1894 मध्ये चाफेकर बंधूंनी कोणत्या सभेची स्थापना केली? बघा, स्पेसिफिकली चाफेकर बंधू, दामोदर चाफेकर, बाळकृष्ण चाफेकर. लक्षात ठेवा ह्या गोष्टी आपल्याला. चाफेकर जे तिघ भाऊ होते, यांनी कोणत्या सभेची स्थापना केली? पर्याय 4 आहेत आपल्या समोर. नागरी प्रचारणी सभा. मित्रांनो, ही वाराणसी मधली होती. कुठली? वाराणसी मध्ये 1893 ला स्थापन झाली होती नागरी प्रचारणी सभा. पर्यायामध्ये हात पर्याय कटला, कारण का 94 विचारलंय. मद्रास महाजन सभा ही 1884 ची होती, हा पण पर्याय कटला. हिंदू धर्म संरक्षणी सभा हे उत्तर आहे 1894. आणि पुन्हा सार्वजनिक सभा येऊ शकत नाही, कारण का 1870 ही संघटना हो, 2 एप्रिल 1870. बघा, मग आता आपल्या प्रश्नाचं उत्तर काय? पर्यायामधून पण आपला काढू शकतो, परंतु या संघटनेच्या स्थापनेचं वर्ष माहित पाहिजे. आता संबंधित व्यक्तीचं विचारलं, पुन्हा सार्वजनिक सभा, हिंदू धर्म संरक्षणी सभा, मद्रास महाजन सभा आणि नागरी प्रचारणी सभा. 4 सभा विचारल्यात, 4 आपल्या लेवलचे प्रश्न तयार झालेत. 5वा प्रश्न काय? सगळ्या संबंधित सभेचे सदस्य, त्यांचं ठिकाण आणि कार्य पण आपल्याला विचारू शकतात. पुढचा प्रश्न, सार्वजनिक काका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुन्हा सार्वजनिक सभेच्या पुढाऱ्यांचं नाव काय आहे? बघा, सार्वजनिक काका मनमोहन घोष, गणेश वासुदेव जोशी, महादेव गोविंद रानडे, रंगा नायडू. पुन्हा सार्वजनिक सभा आताच बोललो होतो मी, 1870 ला स्थापन झाली होती. संबंधित व्यक्ती, पुढचा प्रश्न व्यक्तीवर विचारलेला आहे. मनमोहन घोष नाही, तर नाव आहे गणेश वासुदेव जोशी, ज्यांना सार्वजनिक काका म्हणतात. ठीक आहे मित्रांनो,
गणेश वासुदेव जोशी यांच्यावर आणखीन एक प्रश्न येऊ शकतो, नक्कीच आपली तयारी ठेवा. प्रश्न काय येतो, वासुदेव बळवंत फडके यांचं वकिली पत्र कुणी घेतलं होतं? मला कमेंट मध्ये नक्की याचं उत्तर आपण सांगाल अशी अपेक्षा आहे, कारण का हा अप्लाइड लेवलचा भविष्यामध्ये येणारा नक्की प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये कोणत्या विषयावर संपादकीय लिहून महाराष्ट्रात पैसा फंड सुरू केला? बघा, स्पेसिफिक विषयाला अनुसरून वृत्तपत्र केसरी किती 4 जानेवारी, मी परत रिव्हिजन करतोय, 4 जानेवारी 1881 ला मराठी भाषेतलं हे वृत्तपत्र सुरू केलं टिळकांनी. संपादक आगरकर सुरुवातीचे. ठीक आहे. पैसा फंड सुरू केला. राष्ट्रीय शिक्षण, स्वदेश स्वराज्य बहिष्कार. कोणत्या विषयावर संपादकीय लिहून? 4 पर्याय आहेत, राष्ट्रीय शिक्षण, स्वदेश स्वराज्य बहिष्कार. मित्रांनो, हे सगळे पर्याय आपल्याला 1905 च्या स्वदेशी चळवळीमध्ये दिसतात, परंतु याचं उत्तर आहे स्वदेशी. काय उत्तर आहे? स्वदेशी विषयावर लिहून काय संपादकीय केसरीमध्ये त्यांनी काय केलं? 1905 ला पैसा फंड क्रिएट केला. आणखीन एक अप्लाइड लेवलचा इथं प्रश्न येतो, सगळ्यांनी लक्ष द्या या प्रश्नाकडे. पैसा फंड म्हणले की लोकमान्य टिळक आपल्या डोळ्यासमोर येतात, पण पैसा फंड सोसायटी, ऍडिशन माहिती, पैसा फंड सोसायटी लक्षात ठेवा. हा जर प्रश्न आला तर आपली तयारी ठेवा, प्रश्नाचं उत्तर काही पण देऊ नका. पैसा फंड सोसायटी आणि पैसा फंड ह्या दोन्ही मध्ये फरक आहे. पैसा फंड सोसायटी पण स्वदेशी चळवळीच आहे. ही स्पेसिफिकली ग्लास इंडस्ट्रीच्या निर्मितीसाठी जनतेकडून पैसा गोळा करून सुरू केलेला हा फंड होता. अंताजी दामोदर काळे यांनी, संबंधित व्यक्ती अंताजी, हा पॉइंट पाठ करा, दामोदर काळे, अंताजी दामोदर काळे यांनी पैसा फंड सोसायटीची सुरुवात केली होती. ग्लास फॅक्टरी त्यांनी स्थापन केली, ग्लास फॅक्टरी. काय? ग्लास फॅक्टरी. ही फॅक्टरी पुण्याजवळील तळेगाव या ठिकाणी ग्लास फॅक्टरी. याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही, फक्त एक शब्द पाठ करा, स्वदेशी चळवळीच्या दरम्यान हे ग्लास फॅक्टरी स्थापन झाली होती. पुढचा प्रश्न, 1905 मध्ये हिंदू विद्यापीठाची स्थापना करण्याची संकल्पना कोणी मांडली होती? 1905 मध्ये हिंदू विद्यापीठ स्थापन करण्याची संकल्पना मदन मोहन मालवीय यांनी मांडली होती. पंडित मदन मोहन मालवीय. इथं एक अप्लाइड लेवलचा प्रश्न येतो, प्रश्न असा असू शकतो, करंट प्रश्न, मागच्या 10 वर्षामध्ये मदन मोहन मालवीय यांना भारत सरकारने कोणत्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे? मला याचं उत्तर आपल्याला देणं खूप काळाची गरज आहे, कारण का यांच्याच नावानं यांच्याच कार्य लक्षात ठेवा महत्वाचं आहे. बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, ज्याला BHU म्हणतो, यांची स्थापना 1916 ला पंडित मदन मोहन मालवीय यांनी केली होती. त्यांना मोदी सरकारच्या काळामध्ये कोणता पुरस्कार भेटलाय हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. पुढचा प्रश्न, इसवी सनाच्या कोणत्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वातंत्र्य राज्य स्थापन केलं? प्रश्न खूप सोपा आहे, फक्त लॉजिक लावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड जर आपल्याला माहित असेल तर क्लिअर याचं उत्तर आहे 17वे शतक. तुम्ही म्हणताल कसं? 1630 चा जन्म आणि 1680 चा मृत्यू हा महाराजांचा कालखंड, म्हणजे 17व्या शतकामध्ये महाराष्ट्रात स्वातंत्र्य काय राज्य स्थापन केलं होतं. आपल्याला 6 जून 1674 ही महाराजांची राज्याभिषेकाची तारीख माहित असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या सम्राटाकडून यादवांचा पराभव झाला होता? यादवांच्या, बघा, यादव डायनास्टी म्हटलं की महाराष्ट्र, स्पेसिफिकली मराठवाड्यामधलं संभाजीनगर. ठीक आहे, छत्रपती संभाजीनगर. आपल्याला यादवांचं कार्य देवगिरी. ठीक आहे, याच्या संबंधीचा हा प्रश्न आहे. 1294 मध्ये राजा रामचंद्र देव हे यादवांचे राजे होते. कोण? यादवांचे राजे. काय नाव होतं? रामचंद्र देव. यांचा पराभव 1294 मध्ये अलाउद्दीन खिलजी, खिलजी डायनास्टी, अलाउद्दीन खिलजी यांनी केला होता. त्यांच्यासोबत त्यांचा कमांडर होता मलिक काफूर. इथं पण प्रश्न येऊ शकतो. दख्खनेमध्ये सल्तनत, दिल्ली सल्तनतनं इथूनच सुरुवात केली आणि नंतर मग आंध्र प्रदेश, कर्नाटक मध्ये त्यांचा काय झाला? विस्तार झाला. यानंतर पुढचा, मुंबईतील टिंबटिंब येथे MK गांधी यांनी भाषण दिलं आणि
भारत छोडो आंदोलनाची सुरुवात झाली? मुंबईमध्ये महात्मा गांधीजींनी भाषण दिलं आणि भारत छोडो आंदोलन, ज्याला आपण क्विट इंडिया मूवमेंट म्हणतो, चले जाओ चळवळ म्हणतो, ग्वालिया टँक मुंबई, तारीख आहे 8 ऑगस्ट 1942 ला मुंबई या ठिकाणी महात्मा गांधीजींनी ऐतिहासिक भाषण दिलं. कुठं? ग्वालिया टँक. आजचं नाव या ग्वालिया टँकचं आझाद मैदान. ठीक आहे, या ठिकाणी भाषण दिलं आणि भारत छोडो आंदोलन सुरुवात झाली. टिंबटिंब सातवाहन राजवटीत सर्वात प्रसिद्ध राजा होता. सातवाहनाचा प्रसिद्ध राजा कोणता? गौतमी पुत्र सातकर्णी हा सातवाहनाचा प्रसिद्ध राजा होता. त्याचं कारण असं त्यांच्या संबंधी लिहून ठेवलेलं आहे की त्यांचे घोडे 7 समुद्राचं पाणी पित होते. म्हणजे दख्खनपर्यंत त्यांचा प्रसिद्धी होती. सर्वात प्रसिद्ध राजा होता. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? स्पेसिफिकली वर्ष विचारलंय. 1875, 1888, 67 आणि 73. चौथा पर्याय बरोबर आहे. 24 सप्टेंबर 1873 ला पुणे या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले व त्यांच्या सहकार्यांनी काय केले? सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. धार्मिक सामाजिक सुधारणा चळवळ होती. यानंतर पुढचा प्रश्न. 15 ऑगस्ट 1947 रोजी पुणे शहरात प्रथम भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान खालीलपैकी कोणाला देण्यात आला? पर्याय: पांडुरंग महादेव बापट, पांडुरंग सदाशिव खानखोजे, बाळ गंगाधर टिळक, माधव श्रीहरी आने. मित्रांनो, तिसरा पर्याय येऊ शकत नाही. थोडा क्ल्यू सांगतो. 1 ऑगस्ट 1920 ला टिळकांचा मृत्यू झाला होता, म्हणून हा पर्याय कटला. राहिले 3 पर्याय. पांडुरंग महादेव बापट, ज्यांना आपण सेनापती बापट म्हणतो, मुळशी सत्याग्रहामध्ये त्यांचं योगदान होतं आणि त्यामुळे त्यांना लक्षात ठेवा, त्यांनी खूप वेळा 3 ते 4 वेळा जेल पण भोगलेले आहे. बॉम्ब बनवण्याच्या कलेसाठी ते बाहेर देशामध्ये पण गेले होते. पांडुरंग महादेव बापट उर्फ सेनापती बापट यांनी काय केलं? त्यांना 15 ऑगस्ट 1947 ला पुणे शहरामध्ये राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान मिळाला होता. पुढचा. दख्खनच्या सुलतानशाहीतील सर्वात लहान सुलतानशाही खालीलपैकी कोणती? गोलकोंडा, बिदर, विजापूर आणि वराड. बघा, स्पेसिफिकली गोलकोंडा, बिजापूर आणि वराड लहान सुलतानशाही म्हणतात. मी मागच्याच लेक्चर मध्ये सांगितलं होतं, विजयनगर आणि बहामनी, म्हणजे बहामनी हे 2 समकालीन साम्राज्य सत्ता होत्या. बहामनी जेव्हा विघटन झालं तेव्हा 5 सत्ता तयार झाल्या होत्या. कोणत्या? बिजापूरची आदिलशाही, गोलकोंड्याची कुतुबशाही, अहमदनगर निजामशाही, बिदरची बरीदशाही आणि बरारची इमादशाही. त्यापैकी हा प्रश्न विचारलाय बहामनी सत्तेसंबंधीचा. खालीलपैकी ज्या सुलतानशाही दख्खन मध्ये होत्या ती सर्वात लहान कोणती होती? तर उत्तर आहे बिदर. 1492 ला कासिम बरीदच्या नेतृत्वाखाली या सुलतानशाहीची स्थापना झाली होती. कधी? 1492 ला. 1619 पर्यंत ही होती. 1492 ते 1619 पर्यंत बिदरची सुलतानशाही, बिदरची बरीदशाही म्हणतात, याची सत्ता होती. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न. द आर्य महिला समाज वॉज फाउंडेड बाय इन द सिटी ऑफ पुना इन 1882. आर्य महिला समाजाची स्थापना कधी झाली? आणि लक्षात ठेवा, संबंधित व्यक्ती विचारलेत. पंडिता रमाबाई. कोण? पंडिता रमाबाई. याचं उत्तर आहे आर्य महिला समाज 1 मे 1882 ला पुणे या ठिकाणी. कधी? 1 मे. तारीख पण पाठ करा. 1 मे 1882 ला. ठिकाण आहे पुणे. कुठं? पुणे या ठिकाणी आर्य महिला समाजाची स्थापना झाली होती. उद्दिष्ट काय होतं? स्त्रियांचा उद्धार करणे हे आर्य महिला समाजाचं उद्दिष्ट होतं. पुढचा प्रश्न. मिर्जा राजा जयसिंग वॉज अपॉइंटेड द व्हाईसरॉय ऑफ डेक्कन बाय द मुघल एम्पायर. सरळ सरळ आहे. मिर्जा राजा जयसिंगाची दख्खन मध्ये कोण व्हाईसरॉय म्हणून किंवा राज्यपाल म्हणून नियुक्ती केली होती? पर्याय आहेत शहाजहान, औरंगजेब, अकबर आणि बाबर. जर मिर्जा राजा जयसिंगचा कालखंड पाठ असेल तर अकबर उत्तर येणार नाही, बाबर येणार नाही. राहिला पर्याय औरंगजेब आणि शहाजहान. शहाजहान आणि औरंगजेब या दोघांमध्येच उत्तर देऊ शकतो आपण. तर याचं उत्तर आहे सरळ सरळ औरंगजेब. कारण का आपल्याला जर 1665 ची पुरंदरचा तह जर लक्षात असेल तर याचं उत्तर आपल्याला मिळू शकतं. यानंतर पुढचा प्रश्न. द फेमस मराठी न्यूजपेपर केसरी वॉज पब्लिश बाय.
गोपाळकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, बाळ गंगाधर टिळक आणि महात्मा गांधी. उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक. प्रश्न रिपीट होतोय, लक्षात ठेवा, प्रश्न रिपीट होतात, आपल्याला त्याच्यातून क्लू मिळतो. महात्मा गांधींचे वृत्तपत्र कोणते? काय? इंडियन ओपिनियन, यंग इंडिया, हरिजन सेवक, नवजीवन, हे आपल्याला माहिती पाहिजे. गोपाळकृष्ण गोखले यांचं सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी, त्याचप्रमाणे हे काही काळ सुधारक या इंग्लिश वृत्तपत्राचे ते काय होते, संपादक पण होते. दादाभाई नौरोजी बघा, यांचं स्पेसिफिकली ड्रेन थेअरी आहे. काय? ड्रेन थेअरी, ज्याला आपण म्हणतो संपत्ती निसरणाचा सिद्धांत. इथं पण आपला प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर पुढचा, व्हेन वॉज द सावरकर इलेक्टेड ॲज द प्रेसिडेंट ऑफ हिंदू महासभा? सावरकरांची नियुक्ती हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून कोणत्या वर्षी करण्यात आली? जर आपल्याला सावरकरांना झालेली शिक्षा माहित असेल तर या प्रश्नाचं उत्तर आपण व्यवस्थितपणे देऊ शकतात. काळ्या पाण्याची शिक्षा सावरकरांना झाली होती, बरोबर आहे. जर वर्ष माहित असतील आणि सावरकर किती वर्ष जेलमध्ये होते तर बघा 1907 येणार नाही, कारण 1907 ला 1857 स्वातंत्र्य समर म्हणजे 50 वर्ष पूर्ण ह्याचा कार्यक्रम त्यांनी इंडिया हाऊस लंडन मध्ये घेतला होता. हा पण पर्याय कटला. आता राहिला 1927, 1937 आणि 1910. यावेळेस सावरकरांना भारतात आणण्याचं काम चालू होतं. हा पण पर्याय कटला. 1927 किंवा 1937, तर उत्तर आहे 1937. काय उत्तर आहे? 1937. आता एक प्रश्न येतो इथं, हिंदू महासभेची स्थापना केव्हा झाली होती? 1915. हा स्पेसिफिकली संबंधित व्यक्ती विचारू शकतात. तर मदन मोहन मालवीय यांनी प्रयागराज यूपी मध्ये हिंदू महासभेची स्थापना केली होती. प्रयागराज यूपी 1900, उत्तर प्रदेश 1915 ला संबंधित व्यक्ती मदन मोहन मालवीय. आणि सावरकर हे बघा मंडाल्याच्या, माफ करा, सावरकरांना जेव्हा अटक झालं, काळ्या पाण्याची शिक्षा झाली, तेव्हा अंदमानाच्या तुरुंगामध्ये होते. त्यानंतर त्यांना रत्नागिरी येथे स्थानबद्ध केलं, त्यानंतर त्यांची सुटका केली. परंतु 1937 ला सावरकर हे हिंदू महासभेचे अध्यक्ष बनतात. पुराणानुसार दक्षिण भारतात साम्राज्य निर्माण करणारा पहिला दख्खनी राजवंश कोणता? बघा पुराणानुसार विचारले तर पहिलं विचारले, पहिला शब्द जरा व्यवस्थित लक्षात राहू द्या. पहिला म्हटलं की सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, वाकाटक. मित्रांनो राष्ट्रकूट येणार नाही, वाकाटक येणार नाही, एक तर चालुक्य किंवा सातवाहन. तर याचं उत्तर आहे सातवाहन. कारण का इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 230 म्हणजे जवळपास 460 वर्ष, काय 460 वर्ष ही सत्ता सातवाहनाची होती. म्हणून सातवाहन ही पहिली दख्खनची पुराणानुसार सत्ता होती. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न, टिंबटिंब शहरातील गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयाच्या सभागृहात संस्कृत भारतीय राष्ट्र म्हणजे बघा या महाविद्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. ते महाविद्यालय कुठलं आहे विचारले. उत्तर आहे बॉम्बे. तारीख आहे 28 डिसेंबर 1885 ला काँग्रेसचं पहिलं अधिवेशन मुंबईला भरलं. इथं आणखीन एक प्रश्न येतो, काँग्रेसचं पहिलं अधिवेशन पुणे या ठिकाणी होणार होतं, पण दुर्दैवानं साथीचा रोग आल्यामुळे हे अधिवेशन मुंबईला शिफ्ट झालं आणि संस्कृत या महाविद्यालयामध्ये भरलं. व्यामेशचंद्र बॅनर्जी याचे पहिले अध्यक्ष होते. पर्याय पटना आहे, पुणे आहे, कोलकाता आहे. आता इथे एक आणखीन एक प्रश्न विचारतो मला, 1885 ते 1948 पर्यंत काँग्रेसचे सर्वात जास्त अधिवेशन कोणत्या शहरामध्ये झाले? याचं उत्तर मला कमेंट मध्ये सांगा. पुढचा प्रश्न, टिंबटिंब ही यादव राजघराण्याची राजधानी होती. यादवांची कोणती राजधानी होती हा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे देवगिरी ही यादवांची राजधानी होती. भिल्लम यादव यांनी 1850 ते, माफ करा, भिल्लम यादव कोण? यादवांचा राजा होता भिल्लम. यांनी काय केलं, 850 ते त्याचा कालखंड होता बघा, 850 हे ते 1317 यादव डायनास्टी होती दख्खन मध्ये. ठीक आहे. त्यावेळेस त्यांची राजधानी देवगिरी होती आणि भिल्लम यादवनी स्थापन केली होती, बरोबर आहे. याच्यानंतर हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा 1856 टिंबटिंबच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आला. प्रश्न एकदा व्यवस्थित वाचून घ्या. कुणाच्या काळात म्हणजे कोणाच्या ड्युरेशन मध्ये मंजूर करण्यात आला? व्हाईसराय दिलेत, लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड माउंटबॅटन कटले, लॉर्ड विल्यम बेंटिंग आणि लॉर्ड डलहौसी. मित्रांनो विल्यम बेंटिंगचा जर कार्यकाल माहित असेल तर पर्याय उरता डलहौसी आणि कॅनिंग.
तर लक्षात ठेवा माउंटबेटन हे उत्तर येऊ शकत नाही, पहिल्या सुरू कटलं, कारण का 1947 ते 48 हा माउंटबेटनचा कालखंड आहे. विलियम बेंटिंगचा 1828 ते 33 कालखंड आहे, हे पण पर्याय कटला. डलहौसीचा 1848 ते 56 कालखंड आहे आणि कॅनिंगचा 1856 ते 58 कालखंड आहे. तर मंजूर करण्यात आला जर उत्तर विचारलं तर कॅनिंग. कुणाच्या काळात तयार करण्यात आला, त्याचं उत्तर लॉर्ड डलहौसी. थोडं व्यवस्थित समजून घ्या. हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा 1856 कोणाच्या काळात तयार करण्यात आला तर लॉर्ड डलहौसी. या संबंधित ज्या व्यक्तीनं अहोरात्र मेहनत घेतली त्या व्यक्तीचं नाव सांगा, पटापट नाव सांगा. ठीक आहे. विधवा पुनर्विवाह संबंधी ज्यांना आपलं उभं आयुष्य वाहून घेतलं त्यांच्यावर आयोगाने वारंवार प्रश्न विचारला आहे. ठीक आहे. याच्यानंतर कॅनिंगच्या काळात मंजूर करण्यात आला पण तयार डलहौसीच्या काळामध्ये. म्हणून 1800च्या कालखंडामधल्या ज्या काही धार्मिक महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावर बघा, सतीचा कायद्यावर प्रश्न आलाय, विधवावर प्रश्न आलाय, बालविवाह संबंधीचा प्रश्न आलाय, एज ऑफ कन्सेंट ऍक्ट, शारदा ऍक्टवर प्रश्न आलाय. नंतर पुढचा प्रश्न, संभाजी महाराजांनंतर कोण मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले? मित्रांनो, संभाजी महाराजांचा कालखंड 1657 ते 1679. जर एवढा कालखंड माहित असेल, महाराजानंतर 79 नंतर कोण छत्रपती झालं, तर याचं उत्तर आहे राजाराम महाराज. काय? राजाराम महाराज. राजाराम महाराज हे 1679 ते मृत्यूपर्यंत म्हणजे 1700 पर्यंत काय छत्रपती होते. याच्यानंतर आपल्या आजच्या लेक्चरचा हा शेवटचा प्रश्न आहे बघा. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापना केव्हा केली? प्रश्न रिपीट झालाय. 24 सप्टेंबर ही तारीख सगळ्या ठिकाणी आहे, फक्त वर्षामध्ये फरक आहे. सरळ सरळचं उत्तर 2 नंबरचं 24 सप्टेंबर 1873. तुम्हाला मी ऍडिशन माहिती सांगतो. पुणे या ठिकाणी. आता मला तुम्ही सांगा, सत्यशोधक समाजाची स्थापना ही का करण्यात आली? संबंधित वृत्तपत्र आणि व्यक्ती मला नक्कीच सांगा. मित्रांनो, लक्षात ठेवा, हे PYQ सिरीज कंटिन्यू चालू आहे. आपल्याला काय करायचे, आपण जर नवीन असाल तर चॅनल जॉईन करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, ऍप डाउनलोड करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा. भेटूया पुन्हा. धन्यवाद.